रामकृष्ण हरी. आज आपण बनवणार दम आलूची भाजी. त्यासाठी मी अर्धा किलो छोटे छोटे बटाटे उकडून घेतले. त्याला एका चमच्याने फोल्ड करून घ्यायचे. आता एका पॅनमध्ये 1 चमचा धन, तमालपत्र, विलायची, दालचिनी, मिरे, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप टाकून मस्त बारीक गॅसवर भाजून घ्यायचं. मस्त असं भाजून घेतलं की त्याला काढून घ्यायचं, थंड व्हायला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये बटाटे टाकायचे, थोडंसं मीठ टाकून मस्त परतून घ्यायचे. मस्त असे बघा परतून झालेले आपले. त्याला एका कढईमध्ये काढून घेऊ. कांदा टोमॅटो बारीक करून घ्यायचा, भाजलेला मसाला मिक्सरला काढून घ्यायचा, लसूण आणि खोबरं बारीक करून घ्यायचं. आता त्याच पॅनमध्ये थोडं तेल टाकून जिरे टाकायचे, कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता तडतडला की लसूण आणि खोबरं टाकून घ्यायचं, मस्त परतून घ्यायचं. कांदा टोमॅटो टाकून मस्त असं छान परतून घ्यायचं. एका वाटीमध्ये ताक घ्यायचं. आपण भाजलेला मसाला 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा घरचा मसाला सगळा मिक्स करून कांदा टोमॅटोमध्ये टाकून घ्यायचा आणि मस्त सगळं एकत्र परतून घ्यायचं. आता याला तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं. मस्त बघा तेल सुटले. त्याच्यामध्ये आता आपण बटाटे टाकून घेऊ. बटाटे सगळे मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं. पाणी जास्त टाकायचं नाही, आपल्याला ग्रेव्ही थिक ठेवायची. थोडंसं मीठ आणि हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची. मस्त त्याला 5 मिनटं शिजून द्यायचं, म्हणजे बटाट्याचा अर्क सगळा भाजीमध्ये उतरतो. बघा आता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.